मोठी बातमी सध्या समोर येते। खासदार हे 22 मे पासून 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे। ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडणारे 5 ते 6 खासदारांचा एक गट असेल अशी माहिती सध्या समोर आली। ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी 5 ते 6 खासदारांचे 8 गट 22 मे पासून 5 देशांमध्ये 10 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे। या समित्यांमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर, एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांची निवड होण्याची शक्यता आहे। तसंच एक व्यक्ती या प्रत्येक गटासोबत असेल अशी माहिती देखील सध्या समोर आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून। चंद्रकांत सर, ज्या पद्धतीने पाहतोय ऑपरेशन सिंदूर नंतर भारताकडून सातत्याने हालचाली केल्या जात आहेत, यातच आता खासदार हे 22 मे पासून 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे। काय अधिक तपशील? अंकिता, हे आपण जर पाहिलं तर ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर असदुद्दीन ओवैसींनी भारताचा नरेंद्र मोदींना समर्थन देत भारताने चांगली भूमिका, योग्य भूमिका निभावली असं म्हणत त्यांनी असं म्हटलं होतं की जगभरात आपल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खासदारांना पाठवलं पाहिजे, असं त्यांनी एक भाषणात बोलता बोलता म्हटलं होतं। तर त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतलाय की खासदारांचे वेगवेगळे गट 10 दिवसांच्या दौऱ्यावरती 22 मे पासून जाणार आहेत आणि ते प्रत्येक देशामध्ये म्हणजे ज्या त्या देशांची नावं अजून आपल्याकडे आलेली नाही आहेत, त्या 5 देशांच्या दौऱ्यावर जाऊन तिथे भारताने ऑपरेशन सिंदूर का केलं, त्याच्या मागचं खरं कारण काय आहे, त्याच्यानंतर पाकिस्तानला त्याचं किती नुकसान झालेलं आहे, याची सगळी माहिती त्या देशातल्या नागरिकांना हे खासदारांचे गट देणार आहेत। आणि विशेष म्हणजे काँग्रेस नेते शशी थरूर आणि असदुद्दीन ओवैसी ह्या दोघांचाही या खासदारांच्या गटामध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे। निश्चित। चंद्रकांत सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।